लगातार हो रही दमदार बारिश के चलते हर तरफ पानी ही पानी नजर आ रहा है और ऐसे में नांदा फाटा मार्ग पर पुलिया से पानी बहने लगा है, जिसके चलते यहां से आवाजाही करने वाले नागरिकों को किस प्रकार दिक्कतों का सामना करना पड़ रहा है, देखते हैं इस खबर में। पुलिया से तेज बहाव से पानी बहने से सब्जी भाजी, दवाइयां, मेडिकल साथ ही अस्पताल में जाने वाले नागरिकों की जान खतरे में होकर यह रास्ता पार करना पड़ रहा है। दौरान नांदा ग्राम पंचायत इमारत परिसर का मुख्य रास्ता पूरी तरह से पानी के नीचे गया है, जिससे नागरिकों की बड़ी असुविधा हो रही है। यातायात के लिए यह मार्ग बहुत ही खतरनाक बना हुआ है। कोई भी दुर्घटना ना घटे, इसके लिए प्रशासन ने जल्द उपाय योजना करने की जरूरत व्यक्त की जा रही है। स्थानिक नागरिकों ने प्रशासन से तत्काल घटनास्थल का निरीक्षण कर पुलिया पर सुरक्षा की दृष्टि से बैरिकेड्स लगाए, आवश्यक खबरदारी ले और आपातकालीन व्यवस्था उपलब्ध करा दे, ऐसी मांग की है। इसके अलावा हर वर्ष बरसात में इस पुलिया से पानी बहने से नागरिकों की जान खतरे में होकर उन्हें सफर करना पड़ता है। नागरिकों को अपनी जान जोखिम में डालकर सफर करना पड़ता है। इस समस्या पर हमेशा के लिए इस समस्या पर हल निकालने के लिए इस स्थान पर ऊंचे और बड़े पुलिया का जल्द निर्माण कार्य किया जाए, ऐसी मांग ग्रामस्थों की ओर से की जा रही है। मी आता नांदा इथे उभा आहे। नांदा ते नांदा फाटा जाण्यासाठी इथल्या नागरिकांना भर एवढ्या पाण्यातून पुलावरून जावं लागत आहे। इथले काही स्थानिक नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काकाजी, तुम्हाला काय वाटते, तुमच्या नांद्यातून नांद्याला फाट्याला जाण्यासाठी हाच मार्ग आहे? हाच मार्ग आहे। मी रामदास खामनकर, नांदा आज 45 वर्षापासून इथे राहत आहो। नांद्याला जायला हा एकच मार्ग आहे, दुसरा पर्याय नाही आहे। आणि या रस्त्यानं जाताना लहान मुलांना शाळेत भाजीपाला आणण्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला नांदा फाटा आवश्यक आहे जाणं। या पूल उंच बनण्यात यावे। तर दर पावसाळ्याच्या वेळेस हा पूल हमेशा इथं भरत असतो का? नेहमी वर्षातून 2-3 वेळ पावसाळ्यात हा पुलावरून पाणी भरून जाते। त्याच्यामुळं हा शाळेच्या मुलांना सुद्धा खूप त्रास आहे। कधी चांगले आवश्यक कामं म्हणजे रुग्णसुद्धा या रस्त्यानं जाण्यास त्या रुग्णाला वेळेवर औषधी पाणी मिळत नाही, इलाज होत नाही। आपण मी कॅमेरामॅनला सांगेन की हे माझ्या मागे जे शाळा दिसत आहे, शाळा तसेच हे ग्रामपंचायत, हे सुद्धा भर पाण्यामध्ये तुम्हाला दिसत आहे। इथं पूर्ण ग्रामपंचायतमध्ये आणि महाविद्यालयामध्ये पूर्ण त्याच्या परिसरात पाणी साचलेलं आहे। आणि आपण काही पुन्हा नागरिक आहे त्यांच्याकडून जाणून घ्या। दादा, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला हमेशा ह्याच पुलावरून जावं लागते का? ह्याच पुलावरून आम्हाला जावं लागते। आता भाजीपाला वगैरे आम्हाला कोणते वस्तू आणायला गेलं तर फाट्याशिवाय विलाज नाही। आता ज्या आम्हाला आता ह्या पुलिया नाही का उंच करणारे यावे, अशा विनंती आहे। येथील नागरिकांची मागणी आहे की हा पुलिया उंच करण्यात यावा, कारण की दरवेळेस हात पुलियावरून पाणी वाहत असताना कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ह्या पुलियाची उंच करण्याची माग येथील नागरिकांनी केली आहे। हबीब शेख, CTV न्यूज, नांदा।